खरटमल साहेब, सध्या राज्यातील राजकीय वातावरणामध्ये फोडाफोडीचं राजकारण खूप सुरू आहे. वातावरण राजकीय खूप म्हणजे चर्चेत आलेलं आहे आणि अशा वेळी तुम्ही शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेला आहात. अनेक मोठे नेते तुमच्या पाठीमागे आहे. महेश अण्णा कोटे असतील, भरत जाधव असतील. काय सांगाल, कशी रणनीती राहणार आहे आणि या सर्व राजकीय वातावरणात तुम्ही कसं पक्षवाढीसाठी किंवा पक्षाचं स्थान बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार? गेली 2 वर्षापूर्वी मी महेश कोटेंच्या नेतृत्वाखाली पवारसाहेबांच्या उपस्थितीत माझा राष्ट्रवादी प्रवेश झाला. अनफॉर्च्युनेटली दादा तिकडे गेल्यामुळं आम्ही परत आपलं पवारसाहेबांचा जो नवीन शरदचंद्र पवार पक्ष सुरू झाला. त्या पक्षात त्या पिरियड आणि ह्या पिरियडमध्ये जसं जसं अध्यक्ष मला सांगायचे भारत जाधव साहेब, तसं आम्ही काम करत होतो किंवा त्याचे आदेश प्रदेशाचे एकत्रितपणे काम केलेलं आहे. आणि इमाने एक बारी काम करत असताना पार्टी कशी वाढते किंवा ताकद कशी वाढेल त्यासाठी आपण लक्ष त्यावेळी आम्ही केंद्रित केलं होतं. सोबत मध्ये आम्ही सुद्धा डिस्टर्ब झालो होतो की कसं चाललं काय नाही, कारण की मला अजितदादांनी बोलायला होतं त्यावेळेला आणि मी त्यांना समजावून सांगितलं की तसं मी यासाठी इकडं आलो नाही आहे, मी वेळा कामासाठी तिथं आलो होतो. माझी भेट पण झाली त्यांच्याबरोबर. नंतर मग आम्ही महेश कोटेजी आणि नवीन चंदेले गिर्यासाहेब बसून भारतदादा साहेबांशी डिस्कशन केल्यानंतर त्यांचं डिस्कशन शरद पवार साहेबांशी झालं. त्यानंतर त्यांनी आता ह्यावेळी ताब्यात सगळं दिलेलं आहे. मला अध्यक्ष केलं आहे. मी त्यांचा आभारी आहे, माझा विश्वास ठेवला आहे. जसं की मी काँग्रेसमध्ये असताना तो पडता काळ होता, तेव्हा तिथं काही शिल्लक नव्हतं. जे काही शिल्लक होतं त्यांनाच माहिती आहे, काय शिल्लक होतं मला माहिती आहे. तसं प्रकार इथं तसं नाही आहे. इथं प्रेमाचं शिल्लक आहे, फार प्रेम शिल्लक आहे. इथं आमचे भारत जाधव किंवा प्रशांत असेल किंवा वारीस असेल किंवा पिरामतचे असतील, कुठे काय, ही सगळी मंडळी ही आपली बेतीची बाजू आहे. म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या प्रेरणेने आपण काम करणार आहोत. मी सोलापूर शहराचा आजपासूनचा अध्यक्ष, मला गेल्या आठवड्यात पत्र मिळालं आहे आणि मी आता यापुढे आज चार्ज घेतला आहे. आणि चार्ज घेताना महेश कोटेंना सांगितलं होतं की तुम्ही आल्याशिवाय चार्ज घेणार नाही. आणि आजसुद्धा मी आणखी टाळणार होतो, मात्र ते बिचारे सर त्यांचे पूजापाठ सण आले, त्याचा मी त्यांचे आभार मानतो. आणि नंतर ह्याला अलिबागला आहे, ते येतील. आल्यानंतर आम्ही आमच्या बैठका होतीलच. नानाकडे तौफिक बशीवर सगळं बोलणं झालेलं आहे. आम्ही सर्व एकमेकांच्या कोऑपरेशनने काम करणार आहोत. सोलापूर शहरामध्ये येणारी महानगरपालिका जी आहे तिचं आम्ही वर्चस्व निश्चित दाखवू. कारण की माझ्या डोक्यात फार प्लॅन असा होता की पवारसाहेब जमान्यामध्ये आम्हाला पाकिट पाठवायचे, बारामतीहून किंवा पुण्याहून किंवा मुंबईत ते पाकिट यायचं आणि ते लिहिलं जायचं, प्रशांत बाबांना महापौर करा असं तुमच्या फक्त लिहिलं असं त्यावेळेला. ते पाकिट फोडायचे, महापौर साहेब किंवा कोणती असं फोडायचं. तो प्रकार आहे. ते आपण आज ती जिद्द जर बाळगली असं वाटतं की आम्ही ते करू शकू. आणि त्यासाठी देवाची सिद्धेश्वराची प्रार्थना करतो, शाहूला प्रार्थना करतो की आम्हाला ह्याच्यात यश दे. आमची बाकी अपेक्षा कसलीही नाही. कार्यकर्त्यांना वाढवणं, कार्यकर्त्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळं फिरणार आहोत. मी साधारण आठवड्यातून 2 ठिकाणी सगळं एक प्रभागामध्ये जाणार आहे. आणि साधारण माझा टायमिंग संध्याकाळी 5 ते 7 मध्ये असणार. आम्ही प्रत्येक वार्डामध्ये बरेच माझे 5 कार्यकर्ते असतील, म्हणजे घरी जाऊन चहा पिणं, बसणं, उठणं हे आम्ही करणार आहोत. आणि त्यातून आम्ही कसं मग प्रदेशीय मला माहिती आहे किंवा महेश कोटेजी सांगतील त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. आणि एक आहे की शहराचा अध्यक्ष बनताना मी ह्याचा विचार कधी केला नाही की मला कुठं तिकीट मिळणार आहे किंवा मला उभं राहायचं आहे किंवा काय, म्हणजे कुठलीही अपेक्षा नाही. मला देवाच्या कृपेने सगळं माझ्याकडं आहे. आपलं तर एक आहे की पवारसाहेबांनी त्यावेळेला मी महेशजी कोटे जेव्हा भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण साधा खेळ प्रयत्न करायला हरकत नाही. प्रशांतला माहिती आहे किंवा रोहितदादांनी त्या सुरुवात केली त्यावेळेला. आणि मागणं योग्य आहे असं जो आम्ही मागितलं, नाही मिळालं तर मी कधीही बिलकुल नाराज होणार नाही. आम्हाला पक्षाचे आदेश देईल त्याप्रमाणे निश्चित काम करणार आहोत. कुणाचं म्हटलं आम्ही काम करू, त्यात वारच नाही. फक्त एक आहे की आम्ही मान सन्मानचे भुकेल आहोत. मी आजच तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मी पुढं कोण बघणार नाही आहे. आपल्या सगळ्यांना नेतृत्व सांगू इच्छितो, मी मान सन्मानचा भुकेल. कुठंच असं वाटलं